नमस्कार. स्वामी प्रसाद किचनमध्ये आपलं मनःपूर्वक स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी ही व्हेज बिर्याणी कशी बनवायची ते बघूया. तर ही रेसिपी एकदम सोपी आहे. तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी बासमती राईस घेतलेले आहेत. तर कुकरमध्ये हे बासमती राईस घालून घेतलं आणि त्याला आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आणि एक 15 मिनिटासाठी आपल्याला हे तांदूळ असेच भिजत घालून ठेवायचं आहे. तर हे बासमती राईस मी पहिलंच एक 15 मिनिटं भिजत घालून ठेवलं होतं. तर हे राईस मी कुकरमध्ये घालून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मीठ आणि पाणी घालून आपल्याला एक शिट्टी करून द्यायचं आहे. तर राईस शिजेपर्यंत आपल्याला दुसरी तयारी करून घेऊया. तर 1 वाटी दही घेतलं. त्याच्यामध्ये 1 वाटी पनीर घातलेलं आहे. हळद आणि मिरची पावडर घालून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आणि याला छान असं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे. तर मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे बाजूला काढून ठेवूया. तर आपल्याला व्हेज बिर्याणी बनवण्यासाठी गॅसवर एक मोठं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी तेल घालून घेतलं. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये खडे मसाले घालून घ्यायचे आहेत. तर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे मी सगळेच खडे मसाले घालून घेतलेले आहेत. तर छान आपल्याला याला परतवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आहेत. आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलं आणि छान याला परतवून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेजपत्ता टाकून घ्यायचा आहे. याला पण छान परतवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये काजू टाकून घेतलं. काजू टाकून छान याला पण परतवून घ्यायचं आहे. नंतर आपण जे भाज्या कट करून घेतले आहेत ते याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत. तर गाजर घेतलेलं आहे बारीक कट करून, गाजर टाकून घेतलं, बटाटे टाकून घेतलेलं आहे, शिमला मिरची. तर हे सर्व भाज्या आपल्याला छान कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला याला त्या तेलामध्ये परतवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये आपल्याला कस्तुरी मेथी घालून घ्यायचं आहे. तर हातावर छान क्रश करून मी याच्यामध्ये कस्तुरी मेथी घालून घेतलेलं आहे आणि छान याला परतवून घेतलं. हे भाज्या परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये बिर्याणी मसाला घालून घ्यायचा आहे आणि छान ह्या मसाला घालून छान याला परतवून घ्यायचा आहे. तर हा मसाला छान असं या भाज्यामध्ये एकजीव झालेला आहे. नंतर त्याच्यामध्ये थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. कोथिंबीर टाकून छान याला परतवून घ्यायचं आहे. यानंतर आपल्याला हे जे मिश्रण बनवून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला याला तेलात छान एकजीव होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये जे बारीक-बारीक स्लाइसमध्ये कांदा कट करून तळून घेतला होता, ते याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली हे सगळे भाज्या तळले गेलेले आहेत. तर आपण हे थोडीशी भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. मी नंतर सांगेन तुम्हाला हे का काढून घेतलेलं आहे. तर हे आपलं कुकरमध्ये राईस आपलं शिजलं आहे. बघितलं तर अशा पद्धतीने आपल्याला हे राईस शिजवून घ्यायचं आहे. तर आपले हे छान असा हा राईस शिजला गेलेला आहे. तर जे आपण भाज्या बुडात ठेवल्या होत्या, तर त्याच्यावर एक पातळसर असा आपल्याला हे लेयर करून घ्यायचा आहे भाताचा. तर अशा पद्धतीने मी हे याच्यामध्ये भात घालून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने आपण हे भाताचा पातळसर लेयर पसरवून घेतला. नंतर जे आपण भाज्या काढून ठेवल्या होत्या, ते आपल्याला या ठिकाणी यूज करायचं आहे. तर अशा पद्धतीने हे त्या भाताच्या लेयरवर आपल्याला हे भाज्या घालून घ्यायचे आहेत आणि छान पसरवून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यावरती मी हे बारीक स्लाइसमध्ये टोमॅटो कट करून घेतलेले आहेत, ते याच्यावरती घालून घेतलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हे टोमॅटो घालू शकता. नंतर आपल्याला याच्यावरती आणखीन एक भाताची लेयर करून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी उरलेला सगळाच याच्यावरती भात घालून घेतलेला आहे आणि छान ह्याला पसरवून घेतलेलं आहे. यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये तळून घेतलेला कांदा घालून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला खाण्याचा कलरमध्ये पाणी घालून आपल्याला अशा पद्धतीने हे पाणी तयार करून घ्यायचं आहे. याच्यावरती ते खाण्याचा कलर घालून घ्यायचा आहे. नंतर आपल्याला सगळ्यात शेवटी आपल्याला कोथिंबीर घालून घ्यायचं आहे. तर कोथिंबीर घालून छान पसरवून घेतलं. नंतर आपल्याला याच्यावरती एक परात ठेवून एक 10 ते 15 मिनिटं अशी वाफ काढून घ्यायचं आहे. तर वाफ काढून घेतल्यानंतर आपली मस्त अशी ही व्हेज बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तर आपण ही व्हेज बिर्याणी एका डिशमध्ये काढून घेऊया. तर मस्त अशी आपली ही गरमागरम व्हेज बिर्याणी बनवून तयार झालेली आहे. तर ही व्हेज बिर्याणी थंड झाल्यानंतर एकदम मोकळी होते आणि गरम-गरम खाण्याची मजाच वेगळी असते ही व्हेज बिर्याणी खाण्याची. तर या व्हेज बिर्याणीसोबत कोशिंबीर किंवा रायता एकदमच भारी लागते. तर अशाच नवीन-नवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.